सासरचा बाप ओलांडून आपली शुभांगी सासरी आली घरी, पण तिच्या मनाची द्विधावस्था सुरू होती. माहेरचे आई वडील बहीण भाऊ याचबरोबर तिला आता सासरचे सासू सासरे नणंद दीर जावा ही सर्व नाती सांभाळायची होती. उन्हात साखर मिसळली जावं, पण दिनेशला सुद्धा बोलकं करण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी 1-2 मिनिटाचा टाइमपास दिनेश आम्ही तुमच्या सोबत करणार आहोत. लग्नाला किती वर्ष झाली शुभांगी? 5. लग्नाला यांच्या 5 वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि यांच्या या 5 वर्षाच्या संसारी जीवनामध्ये दिनेशला टेन्शन आले बाबा, आता काय चाललंय त्याला काही समजेना झाले. शुभांगी पण त्याचं नाम काय व्यवस्थित करत नाही, त्याला मोबाईल मध्ये बघून बघून करायला लागतोय. साखरपुड्याची तारीख काय आहे? 3 ऑक्टोबर 2001. 2020. तुला तारीख माहिती नव्हती की कन्फ्युज झालास तू? मैत्रिणींनो, खरं सांगू का, आमचे रोजचे एवढे इव्हेंट चालू असतात व बऱ्याच वेळेला माझ्या याच्यावरून चुकीचं उत्तर येतं आणि अशीच परिस्थिती काहीशी दिनेशची झालेली आहे. बरोबर आहे? टेन्शन घेऊ नकोस, अगदी रिलॅक्स राजासारखा बेस्ट टेकून. पुढचा प्रश्न असा आहे, 5/5/2021. दिनेश आपला तयारीतच राहिला बाबा. तुम्हीच मला सगळ्याकडे लक्ष द्यायला नको आवडतं मला. हो. लग्नानंतर दोघांनी सोबत काढलेला एखादा चित्रपट आठवतो? खूप सारे. पहिला कोणता पाहिला होता? किंग कॉंग. किंग कॉंग कोणता पिक्चर दाखवलाय बघा लग्नानंतर? बरोबर आहे? हो. काय उगीच त्याच्या होला हो मिळवतेस? किंग कॉंगच दाखवलं. छान. पुढचा प्रश्न असा आहे की बाळ झाल्यानंतर ते कोणासारखं व्हावं असं तुम्हाला दोघांनाही वाटतं? मला हिच्यासारखं वाटतं. शुभांगीतला कोणता गुण चांगला गुण बाळामध्ये यावा असं तुला वाटतं? समंजसपणा. तुला काय वाटतं? त्यांच्यासारखं दिसावं. त्यांच्यासारखं दिसावं, यांच्यासारखा समंजसपणा यावा, अजून काय काय पाहिजे बाळामध्ये? छान, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न असा आहे की लग्नाला यांच्या 5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. खरं तर नवरा बायकोंची भांडणं व्हायला तर 5 दिवस. बरोबर. मीच बोलतो असं बोल. मला बोलावंच लागतं. त्याशिवाय पर्याय नाही. संध्याकाळी पोळी भाजी मिळत नाही अशी याची गॅरंटी नसते का तुला? तुझ्या पुढची पण. बरोबर आहे. चूक असू दे नसू दे आमचा दिनेशच सॉरी बोलतो का? हो. आपल्या लग्नात अशी काही कमिटमेंट झाली आहे का? नाही, पण ते पहिले सॉरी बोलतात. बरोबर. मैत्रिणींनो, आपल्याला आई वडिलांच्याकडून संस्कारच असे आलेले असतात की चूक असू दे किंवा नसू दे सॉरी बोलून रिकामं व्हायचं आणि घरचं वातावरण छान ठेवण्यास मदत करायचा आणि हाच प्रयत्न आपल्या दिनेशचा असतो. म्हणून चूक असू दे किंवा नसू दे सॉरी बोलून तो रिकामा होतो आणि घरचं वातावरण आनंदी ठेवण्यास मदत करतो. शेवटचा माझा आता प्रश्न असा आहे की थोड्याच दिवसामध्ये तुमच्या घरी एक अन्नाची मुगला पाहुणा येणार आहे आणि अशा वेळेस जर आपली शुभांगी दिवसभर काम करून थकून भागून रात्री झोपी गेली आणि बाळ अचानक मध्यरात्री उठून रडायला लागलं तर कोण उठून घेणार बाळाला पहिला? मीच की. म्हणजे शुभांगी झोपाळू असं तुला म्हणायचंय का? नाही तशी पण आहे. आता मला काय कळेलच झालं हा याला कसा प्रश्न विचारावा. नाही तशी पण आहे म्हणजे काय शुभांगी? तुला काय वाटतं दिनेश उठणार नाही? खात्री आहे तुला बाळाला घेईल तो रात्रभर सांभाळेल? हो. सकाळी नाही उठू शकत पण रात्री उठते. म्हणजे खात्री आहे तुला पण. छान. मी इथं आल्यापासून पण दिनेशच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहते, त्याच्या मनाला जो आनंद झालेला आहे आणि ज्या पद्धतीने तो आपल्या शुभांगीची काळजी घेत आहे त्याच्यावरून मी खात्रीनं सांगू शकते की बाळ अचानक मध्यरात्री उठून रडायला लागलं तर दिनेशच घेईल आपल्या बाळाला आणि छानपैकी सांभाळेल याची मला 100% खात्री आहे. बरोबर आहे ना मैत्रिणींना? कारण बाळ आणि बाबांचं ते बॉन्डिंग. दिनेशला काय पनिशमेंट देऊया बरं? मित्रांसोबत एखादा छोटासा डान्स घेऊया. मित्र डान्स करतील, तू मध्ये उभा राहा.
Pinga, 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 pinga,
घेऊन यायची आहे लवकर. चला लवकर. ओके 100 200 300 400 500 600 700 800 रुपये कमाई झालेली आहे माझी. चला तुम्ही जे आले त्यांनी बसून घ्यायचं आहे. स्पर्धकांनी चेअरवर बसायचं आहे प्रेक्षकांमध्ये आणि घेऊन यायचं आहे एक छोटस बाळ. बाळ आणायचं बाळ लवकर. लहान मुले पकडून आला लवकर. चला 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 लहान मुले चला लवकर. एक पुढची आहे एक पुढची आहे. पटकन जायचं आणि घेऊन यायचं आहे आजोबांना. ज्याचे आजोबा आहेत त्या आजोबांना घेऊन यायचं लवकर. आजोबा सगळे आजोबा 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 चला सगळे या आजोबांसाठी एकदा जोरदार. लहान मुलांची पळापळी चाललेली आहे. ओके विचारूया कुणाची आहे. ताई कुणाचं आहे? भावाचं. स्वतःच चांगलं. ओके ठेव रिटर्न करा. आणि ज्यांनी ज्यांनी चष्मा घातलाय त्यांना घेऊन या पटकन. चष्मा घातलेला सगळ्यांना चला लवकर शोधा. कोण आहे? ओके ते कोण आहे? मिस्टर वगैरे आलेले आहेत. ते कोण आहे? आजोबा आहेत. ओके पण आजोबांना सांगितलं होतं मिस्टर आहे कशात. ओके बरोबर आहे चष्मा घातलेले. चला रिटर्न होणाऱ्या बाळाच्या आजी आजोबांना घेऊन यायचे. होणाऱ्या बाळाच्या दादा सांगतील नक्की कोणते आजी आजोबा आहेत. होणाऱ्या बाळाच्या आजी उशिरा आलेले आहेत. ऑलरेडी आजोबा पोहोचलेले आहेत. तुम्ही दोघींनी बसून घ्या. तुम्ही दोघी जिंकला. तिसरी असं पुन्हा कोणाला वाटतं त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. पण म्हणजे एका माणसाने नाही टाळी वाजवली आणि ते अजूनही तयार नाहीये टाळी वाजवायला. मला नाही वाटत छान दिसतंय. थँक्यू. थोडीशी पळापळ करावी लागेल. प्रेक्षकांमध्ये जायचं आहे आणि तुम्ही एकच खुर्ची 5 पर्स कोण आणलेलं? पडलं सगळं पडलं. बसा लवकर. इथे धुवून येत नाही. पर्सचा पाऊस पडला अक्षरशः. काय या तुम्ही पण या. ऐकून येऊन जाईल याच्यामध्ये आपल्याला. ओके थँक्यू. थँक्यू सो मच. काय मग सासूबाई कुठे गेल्या आमच्या लाडक्या सासूबाई? काय घेऊन आलात तुम्ही आज आपल्या लाडक्या सुनेसाठी? विशेषसाठी गरम गरम भाकरी आणि झणझणीत मिरचीचा ठेचा आणताय. आवडेल? हो भाकरी बनवता येते? हो माझ्या सासूबाईंच्या हातची खायला जास्त आवडते. आणि जास्त आवडेल. अलीकडच्या मुली फार
लहानपणापासून आतापर्यंत अनेक पदार्थांची मेजवानी आई तर आपल्या लेकीला देतच असते आणि आज सुद्धा आपल्या लेकीच्या आवडीचेच पदार्थ आईने आणलेले असणार आहेत, बरोबर ना? हो. तर आणखीन काही खायचंय का आईच्या हातचं? त्याचं बटाट्याचा पराठा. आई बटाट्याचा पराठा लेकीला हवाय, लक्षात आले की नाही? थोडेच दिवस राहिले. चला पुरणपोळी नको मला, पिझ्झा बर्गर हवाय मला, पिझ्झा बर्गर हवाय मला. खाल्लं? कोणी कोण नेलं होतं? दिनेश. छान. तो घेऊन गेला होता, मी काही गेले नव्हते असं म्हणायचं शोभागीला, बरोबर ना? छान. आता आपल्या ननंदबाईंनी काय आणले बघूया. काय काय आवडे शुभागी तुला ग, शुभागी तुला ननंदबाई आणून देतील तुला. काय मग ननंदबाई, काय घेऊन आला आहात तुम्ही आज आपल्या लाडक्या भाऊजाईसाठी? मी तुझ्यासाठी आईस्क्रीम, मस्तरी आणि कुल्फी आणली. आवडेल का तुला? आमच्या ननंदबाई कुठे आहेत बरं? सगळे बिझी दिसतात आज मला. ननंदबाईंच्या हातचं काय खायचं आहे? पनीरची भाजी. ननंदबाई पनीरची भाजी खायची आहे, लक्ष द्या. आणि ननंदबाईचे आणि तुमचे संबंध कसे आहेत? छान. आमच्या ननंदबाईंनी तर आईस्क्रीम मस्तानी आणली आहे, याच्या व्यतिरिक्त आणखी कशाला? आईस्क्रीम मस्तानी नको मला, कॅडबी कोल्ड कॉफी हवी मला, कॅडबी कोल्ड कॉफी हवी मला, बरोबर ना? आता आपल्या जाऊबाईंनी काय आणले बघूया. काय काय आवडे शुभांगी तुला ग, शुभांगी तुला जाऊबाई आणून देतील तुला. काय मग जाऊबाई, काय घेऊन आला तुम्ही आज आपल्या लाडक्या जावेसाठी? कणी तुझ्यासाठी इडली वडा सांबार आणलाय. आवडेल तुला? हो. इडली वडा बनवता येतो? हो. जाऊबाईंच्या हातचं काही खावंसं इच्छा आहे किंवा काय करून घातलं या कालावधीमध्ये त्यांनी तुला? मिठाई. आणखीन काही खायचंय? झालो. जाऊबाई कुठे आहेत? हात वरती करा. जेवायला गेले? अरे देवा. इडली सांबर नको मला, SPDP हवी मला, पाणीपुरी हवी मला. छान. या गाण्यातून एवढं सांगायचं होतं की आपण जन्म द्यावा
राधा कान्हा कान्हा राधा हळूहळू पाऊल तुमले हळूहळू फुटणार कान्हा नवखी ही चाहूल राधा की येणार कान्हा झुलवा ग झोका फुला फुलांनी सजवा डोहाळे पुरवा चला सख्यानो या गया गजरा जायचा सख्या हो माळून घ्या ना हसऱ्या बाळाची साध सानुली ऐका होणार तू आई होणार पाळणा झुलणार आई होणार तू आई होणार पाहुणा येणार आई होणार होणार आई तू होणार बाई तू माऊली होणार लुकलुकणारे टिमटिमणारे इवले इवले नाजूक डोळे बघता बघता रांगत येते छोटे छोटे खट्याळ चाळे सोहळा मायेचा अमृता सारखा होना आनंदी ऋतू सुगंधी आला ह्या गंधाने क्षण हा गंधित झाला होणार तू आई होणार पाळणा झुलणार तू आई होणार तू आई होणार पाहुणा येणार आई होणार मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग
कुणी येणार ग, होणार ग, कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग, कुणी येणार ग, होणार ग, कुणी येणार ग. नवखीचा हुल केवल पाऊल, नवखीचा हुल केवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग, कोणी येणार ग, फुलणार ग, कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. केवलोशा